नमस्कार, माझ्या यशादर्श या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत नाश्त्याचा एक प्रकार, घावन आणि चटणी। कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तांदूळाच्या पिठापासून आपण हे घावन बनवू शकतो। अगदी पारंपरिक घावणे या पिठाचे तयार होतात। तर हे घावन पहा, जाळीदार, पांढरे शुभ्र, मऊ लुसलुशीत घावन तयार झालेले आहे। त्यासोबतच आपण पाहणार आहोत यासाठी लागणारी चटणी। तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी तांदूळाचे पीठ घेतलेले आहे। इथे मी नॉर्मल आपण जे भाकरीसाठी लागणारे पीठ आहे तेच वापरलेले आहे। इंद्रायणी तांदूळ सोडून इतर कोणत्याही तांदूळाचे पीठ तुम्ही वापरू शकता। आता आपण तांदूळाच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने पाण्याचे प्रमाण फिक्स करू। इथे मी 1 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी असे प्रमाण घेतलेले आहे। आता मी तुम्हाला हे पीठ कसे तयार केले हे सांगते। सर्वात आधी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते पंख्याखाली कापडावर सुकवून घेतले आणि गिरणीमधून बारीक असे पीठ दळून आणले आहे। हे पीठ तुम्ही स्टोअरही करून ठेवू शकता, म्हणजे अगदी घाईच्या वेळी 5 ते 10 मिनिटांमध्ये झटपट घावणे बनवू शकाल। तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, हे पहा। ह्या बॅटरला रेस्ट करायची गरज नाही, लगेचच आपण आता घावणे बनवायला घेऊया। इथे मी डोसा तवा वापरलेला आहे, तुम्ही भिडाचे भांडे देखील वापरू शकता। तवा मी छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि आता ह्याला कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेतलेले आहे। तवा छान कडकडीत गरम करून घेतल्याने घावण्याला छान अशी जाळी पडते। तुम्ही हे घावन पाहू शकता, त्याच्या कडा आपोआप सुटतात। आता ते परतून दुसऱ्या बाजूनेही आपण त्याला छान भाजून घेऊ। आता आपण घावन काढून घेण्यासाठी एका जाळीदार भांड्याचा उपयोग करणार आहोत, जेणेकरून त्याची वाफ निघून जाईल आणि ते घावन चिकटणार नाही। आपण असं एक जाळीचं भांड घेणार आहोत घावन काढायला। आता आणखी एक आपण घावन तव्यावर काढून घेऊ। एक अर्धा मिनिटभर आपण झाकण ठेवून घावन शिजू देऊ। पहा किती छान जाळी पडलेली आहे घावनाला आणि त्याच्या कडाही आपोआप सुटू लागलेल्या आहेत। घावन आता दुसऱ्या बाजूनेही तसेच आपण भाजून घेऊ। चला तर आता आपण चटणीची रेसिपी पाहूया। इथे मी खोबऱ्याऐवजी शेंगदाणे वापरले आहेत। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। एका मिक्सी जार मध्ये आधी शेंगदाणे, पंढरपुरी डाळ व 2 लसूण पाकळ्या, आवडीनुसार मिरची, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू आणि पाणी हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या जार मधून आपण चटणी फिरवून घेऊ।
चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता या चटणीला आपण फोडणी देऊ. फोडणीसाठी मी घेतलेलं आहे तेल, मोहरी, थोडंसं जिरं आणि 2 सुक्या मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही फोडणी करू शकता. पहा कशी छान खमंग फोडणी बसलेली आहे आपल्या या चटणीला. आता खाण्यासाठी तयार आहे आपले घावणे आणि चटणी. पोटभरीचा, लहान मुलांना आवडणारा असा हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.